नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। आज आपण आझाद मैदानावरती आलेलो आहोत। त्याचं कारण असं, महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन संगणक टंकलेखन शासनाची संघटना आज इथे मोठ्या संख्येवर लोक जमलेली आहेत। नेमका विषय काय आहे, त्यांचा मुद्दा काय, त्यांच्या मागण्या काय, त्यांचं म्हणणं काय, आज आपण इथे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी वरिष्ठ अध्यक्ष उपलब्ध आहेत। त्यांच्याशी आपण आज थेट हा विषय काय नेमका त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया। सर नमस्कार, स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। आपलं नाव? नमस्कार, मी प्रकाश कराळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना। आज खऱ्या अर्थाने आझाद मैदान यायचं आंदोलन करण्याचा उद्देश म्हणजे शासनाने स्टेनोग्राफरची जी पदं आहेत म्हणजे लघुलेखन संवर्ग मृत घोषित केलेले आहेत। याचा अर्थ 5 मे 2026च्या शासन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या काही विभागांमध्ये लघुलेखनाची भरती बंद केलेली आहे। वास्तविक पाहता हा निर्णय अचानक घेतलेला आहे आणि अन्यायकारक आहे। विद्यार्थ्याला किमान 5 वर्षे लागतात सर्व परीक्षा पूर्ण करायला आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे 25 ते 50 हजार रुपये खर्च होतो। आजही इकडे शासन बंद करत असताना तिकडे परीक्षा परिषद लघुलेखकांचे फॉर्म भरून घेते आणि परीक्षा घेत आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व लघुलेखन संस्थांचे विद्यार्थी अहिल्यानगरला मुख्यमंत्री महोदयांना भेटले, विनंती केली, निवेदन दिलं। मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि शासन नक्कीच याबाबत चांगला विचार करेल असं आम्हाला आश्वासित केलं होतं। परंतु 5 मेला GR काढून सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे। म्हणून विद्यार्थ्यांच्या या भावना लक्षात घेता आम्ही महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना, लघुलेखन संघटना, आमचे सगळे पदाधिकारी आणि प्रशिक्षण देणारे आमच्या संस्था चालक या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन हाती घेतलं। आमची मागणी शासनाकडे आहे, 5 मे 2026चा GR रद्द करावा। MPSC स्किल टेस्ट परीक्षा घेत होती, स्किल टेस्ट परीक्षेमुळे प्रामाणिक विद्यार्थ्याला न्याय मिळत होता। अचानक MPSCने सुद्धा खर्चाचं नाव पुढं करून MPSCने ते स्किल टेस्ट बंद केली। ती स्किल्स टेस्ट पुन्हा सुरू करावी आणि अजून काय मी 5 मागण्या या लघुलेखनाशी निगडीत ठेवलेल्या आहेत की तुम्हाला जर काही त्याला AI ची जोड द्यायची असेल, काही डिजिटल पद्धतीने नवीन काही बदल झालेत किंवा स्टेनोग्राफरला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर अशा आम्ही 5-7 मागण्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही आता या ठिकाणी सकाळपासून बसलोय। साधारण 500 ते 600 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेत। आम्ही शासनापर्यंत निवेदन दिलेलं आहे, अजून काही दखल घेतलेली नाही। शासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही आज उद्या जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत इथं आंदोलन चालूच ठेवणार आहोत। म्हणजे शासनाने दखल नाही घेतली तर हे असंच पुढे चालू राहणार। आम्ही घरी जाण्याच्या तयारीत आलेलो नाही। आम्ही 2 दिवसाचं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे, पण लागलं शासनाची इच्छा असेल तर आम्ही इथं बरेच दिवस थांबायला पण तयार आहोत। सर तुमचं नाव? माझं नाव संतोष आनंदराव दानी, मी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहे। 5 मे जो GR निघालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची आणि रोजगाराची भीती निर्माण झालेली आहे। जवळजवळ एक विद्यार्थी 4 ते 5 वर्ष शॉर्ट हँडचं प्रशिक्षण घेतो आणि अचानक ज्यावेळेस शासनाचा निर्णय येतो की GR रद्द केला, मृत घोषित केलं, त्या विद्यार्थी अक्षर भयभीत झालेले आहे। त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून संघटना त्याच्या पाठीशी उभे आहे आणि हा GR रद्द झालाच पाहिजे। जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव ॲडव्होकेट स्वाती जाधव। माझी संस्था आहे नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, की माझा जो व्यावसायिक बंधुभाव आलेला आहे आणि माझे जे विद्यार्थी आलेले आहेत जे पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहे त्यांना देवाभाऊजी आणि एकनाथजी शिंदे साहेब हे नक्कीच न्याय देतील ही नक्की आम्हाला आशा आहे। आज त्यांच्यावरती जी उपासवारीची वेळ आलेली आहे, देवाभाऊ किंवा एकनाथजी शिंदे साहेब जे म्हणतात की आमचा भाऊ लाडका योजना आणतात, आमची बहीण लाडकी योजना आणतात, तर याच अनुषंगाने जी मृत घोषित झालेली लघुलेखनाची जो GR निघालेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि पुन्हा एक नवीन संजीवनी घेऊन स्टेनोग्राफर हा पुन्हा नव्याने तयार होईल हीच देवाभाऊंकडनं आणि एकनाथजी शिंदे साहेबांकडनं अपेक्षा आहे। धन्यवाद। मॅडम, इथे महिला देखील मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत। पुरुषांचं आपण समजू शकतो, पण इथे महिला देखील मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत। तर त्या आता किती दिवस इथे नक्की या आंदोलनासाठी आपण थांबायचा विचार करत आहात? सर, इथे महिला ज्या जमलेल्या आहेत पहा, काहींचे लहान लेकरं असतील किंवा ज्या अनमॅरिड आहेत त्यांना घरातून येताना 10 वेळा सगळ्यांकडनं परमिशन घेऊन ते आलेल्या आहेत। या सगळ्यांची कुठलीही विचार न करता त्या आज इथे उपस्थित आहे आणि जर आज त्यांना न्याय नाही मिळाला तर नक्कीच ह्या उद्याही इथे थांबणार आहेत आणि साहेब, दोन्ही साहेब आम्हाला न्याय देतील याची नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे। सर नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, ज्ञानेश्वर अजविरे पुसद, विद्या शॉर्ट हँड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य। मला हे म्हणायचं आहे की माननीय पंतप्रधानजी कौशल्य आधारित शिक्षण शिका असं म्हणतात। कौशल्यावर तुम्ही भर द्या आणि जेव्हा कौशल्यावर भर दिल्यानंतर पूर्ण भारतामध्ये
फक्त महाराष्ट्रालाच कौशल्याचा विचार करता नाही आला. बाकी इतर ठिकाणी कौशल्य आजही टिकून आहे. केरळसारखं राज्य आजही तिथं स्टेनोग्राफरला व्हॅल्यू आहे. पण आपल्या महाराष्ट्रात त्यांनी अचानक अरे एक स्टेनोग्राफर बनण्यासाठी काय करावं लागतं सर, 4-4, 5-5 वर्ष तो विद्यार्थी तयारी करतो आहे. त्याचे आईवडील मेहनत करते आणि त्याला पाठवतील. आणि तालुका लेवलवर काही काही जिल्ह्यामध्ये ही स्टेनोचे क्लास नाही आहे. तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन तो रूम करून तिथे क्लास करतो. कधी सक्सेस होतो, कधी अनसक्सेस होतो. हा त्याचा प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये त्याच्यामध्ये एक स्टेनोग्राफर म्हटलं की जिद्द असते, कौशल्य असते, चिकाटी असते, कारण त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असते. म्हणून तो सर्व स्वतःचं अर्पण करून या विषयात आला असतो. कारण कमी वेळेमध्ये असं म्हटलं जाते, कमी फीमध्ये एक चांगला पगार देणारा एक स्टेटस असलेला हा एक पद आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिरात जातो आहे, महादेवच्या मंदिरात जातो, तर महादेवाचं दर्शन घ्यायच्या पहिलं आपण नंदीचं दर्शन घेतो, तेव्हा महादेवाचं दर्शन. स्टेनोग्राफरची पोस्ट ती आहे. याचं दर्शन घेतल्याशिवाय, यांना विचारल्याशिवाय कुठल्याही क्लास 1 ऑफिसरला तुम्ही भेटू शकत नाही. इतकी पोस्ट पहिल्या जमान्यात हा स्टेनो आहे, या ऑफिसरचा स्टेनो आहे म्हणायचे. म्हणजे स्टेनो म्हणून त्या ऑफिसरची किंमत वाढायची. व याला स्टेनो आहे असं हे पद आहे. हे आणि हे पद असं आहे की याच्यामध्ये मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, ग्रामीण भागातले शेती करणारे, त्यांचे पाल्य, रोज मजुरी करणारे, काही ऊस कारखान्यावाले असतात. आमच्या ऊसा शहरातून इकडे ऊसासाठी कामगार आलेले असतात, त्यांचे मूल असतात. ते तिथून पैसे पाठवतात आणि त्यांनी एवढा प्रवास करायचा. आता बऱ्याचशांचं आता इथून बंद म्हटल्यानंतर बऱ्याचशा तो वय संपत आला. आता त्यांनी काय करावं. आता हे सर्व झाल्यानंतर जे संस्थाचालकही असतात, जे आज 60-70 वर्ष झाले, तेही एक एक विद्यार्थी घेऊन शिकवावं लागते. इतर शाळेसारखं नाही 50 विद्यार्थी शिकले, बसवलं आणि त्याला शिकवलं. एक विद्यार्थ्याला जवळ घेऊन बसून लहान मूल असे तर त्यांना वाढवा लागते, त्यांच्यामध्ये सकारात्मकता टाकावं लागते विषयाबद्दल, त्यांना स्वप्न दाखवावं लागते, तेव्हा कुठे टिकतात. आता आम्ही दाखवलेले स्वप्न, त्यांनी पाहिलेलं स्वप्नचा सर्व स्वप्नाचा चुराडा 5 मे रोजी मुख्यमंत्री साहेबांनी केला. आणि आता आमचा एकच म्हणणं आहे की बा तुम्ही बदल करा. आम्ही असं म्हणत नाही, पण AI आमच्यासाठीच का. आणि AI लघुलेखकाची जागा घेऊ शकत नाही. सर, मी सविता पंपट, बार्शी, सोलापूर जिल्हा. अचानक शासनाने असं स्टेनोग्राफर वृत्त केल्यामुळं एकतर 5-5 वर्ष स्टुडंट प्रॅक्टिस करतात. आणि हे स्टुडंट असे आहेत की शेतकऱ्याचे सगळे स्टुडंट आहेत. असं नाही की बाबा खूप क्लास मोठा केलेला आहे, 10-15 हजार रुपये फीस भरलेली आहे, असं नाही. जे जसं मिळेल तसं आम्ही फीस त्यांची पण पोरांची जमा करून घेतो. त्यामुळे अचानकच सरांनी असं शासनाने असं हे केल्यामुळं विद्यार्थ्यांना आता पुढे आपण काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हे आमचे जे स्टुडंट आहेत ते फक्त स्टेनोग्राफर म्हणूनच फक्त हे करू शकतात. बाकी आता हे प्लॅन बी त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे हे तर परत मागं घ्यावं एवढीच इच्छा आहे आमची. मागणे काय आहेत मॅडम? हे पद जे मृत केलेलं आहे ते त्यांनी मागं घ्यावं. आणि सगळीकडे AI चालत नाही. AI म्हणजे काय प्रत्येक ह्याच्या क्षेत्रामध्ये, आणि स्टेनोग्राफरमध्ये तर नाहीच नाही सर, अजिबात नाही स्टेनोग्राफरमध्ये. कारण जसं कॉन्फिडन्स स्टेनोग्राफर आपण हे करतो तसं AI कॉन्फिडन्स नाही करत. सर नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव अरुण राऊत आहे. मी मुंबई येथे आमचं विक्रोळी येथे आपलं कोहिनूर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट हे आहे, त्याचं मी मालक आहे. आम्ही गेल्या 50 वर्षापासून संस्था चालू ठेवलेली आहे. जसं टायपिंग आपलं सुरुवातीपासून आहे, तसं हे लघुलेखन हा जो विषय आहे हा सुरुवातीपासून आहे. प्रत्येक शासन मान्य किंवा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला लघुलेखक हा व्यक्ती एक ना एक असणारच आहे. मोठ्या पदावरती जेवढे ऑफिसर्स आहेत त्यांचा राईट हँड, लेफ्ट हँड म्हणून काम करणारे लघुलेखक असतात. तिथे कोणी त्यांना शिपाई, त्यांना क्लार्क किंवा दुसरं कुठल्या ऑफिसर मदत करत नाही. प्रत्येक मोठा जो अधिकारी असतो त्याचा लेफ्ट आणि राईट हँड म्हणजे त्यात लघुलेखक. त्याच्याकडे त्यांची पर्सनल, त्यांची ऑफिशियल सगळी इन्फॉर्मेशन नसते आणि तो त्यांचा एक मीडिएटर असतो लघुलेखक म्हणून. आणि आतापर्यंत आमच्या नाही, आपल्या जेवढे आमचे महाराष्ट्राचे जेवढे काही आम्ही इन्स्टिट्यूटवाले ओनर आहोत, हजारो विद्यार्थी त्यांची रोजीरोटी म्हणजे हे लघुलेखनाचा जॉब ही त्यांची रोजीरोटी आहे. जसं टायपिंग शिकून झाल्यानंतर लघुलेखन केलं जातं, त्याच्या मागे भरपूर ही कला ऐरागैऱ्यानं येत नाही. ही कला फार मोठी कला आहे आणि ज्यांना येतं त्यांच्यासाठी ही जे काही जॉब्स अवेलेबल होते ते अचानक सरकारने हे बंद केल्यामुळे आमच्यावरती मोठा आघात झाला आहे. संस्थेवरच नाही तर विद्यार्थी त्यांनी आता आमच्या क्लासमध्ये येऊन अक्षरशः उपोषण म्हणजे हे म्हणतात त्यांचे पालकवर्ग येऊन की आता आम्ही पुढे काय करावं.
आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनी, कारण काय, मध्यमवर्गीयांसाठी लघुलेखक हा विषय अतिशय चांगला आणि सोयीस्कर असा विषय आहे की ज्याच्यासाठी आजच्या तारखेला 5,000 10,000 नोकरी एखाद्याला मिळाली तर त्याने पोट भरत नाही. कुठल्याही फॅमिलीचं पोट भरायला 25-30 हजार रुपये तरी पगार त्या व्यक्तीला असायला पाहिजे. माझ्याकडे असे काही उदाहरणं आहेत आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे. सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल रेल्वे, BMC, LIC, बँकिंग इंडस्ट्री, प्रत्येक ठिकाणी आमचे स्टुडंट्स चांगल्या चांगल्या पदावर आहेत. स्टेनोग्राफरवरून ते पुढे जातात. आणि तोच विषय जर ह्यांनी सरकारने अचानक बंद केला, तुम्ही प्रत्येक वेळा सरकारच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याने त्याचा उपभोग घेतला आहे. आणि आज अचानक असं काय झालं की तुम्ही आमच्या मानेवर तलवार घेऊन बसलाय. हे कदापि होणे नाही, कदापि होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. तर याचं कारण काय असावं? ह्याचं कारण आम्हालाच हा मोठा शॉक आहे. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की जसं आता टंकलेखन, ठीक आहे, टायपरायटर निघून गेलं, तुम्ही कम्प्युटर आणलं. कम्प्युटर प्रत्येक टेबलवर आहे. तो मग MD असो, तो CMD असो, किंवा तो चेअरमॅन असो, किंवा तो गव्हर्नर असो. जसं टंकलेखन तुम्हाला आलं तरच तो कम्प्युटर वापरू शकता, तसं हे लघुलेखन हा विषय आहे. प्रत्येक ऑफिसर हा त्याच्या राईट हँड लेफ्ट हँड, त्याच्याकडे कामाचा भरपूर व्याप असतो. जोपर्यंत तो स्वतःचा लघुलेखक ठेवत नाही, स्टेनोग्राफर ठेवत नाही, त्याला दुसरं नाव दिलं जातं पर्सनल असिस्टंट, पर्सनल सेक्रेटरी, की ज्याला हे स्टेनोग्राफी हा विषय येणे महत्त्वाचं आहे. जर हे तुम्हाला अवगत नसेल तर तुम्ही मोठ्या ऑफिसरना सांभाळू शकत नाही. मग आज ह्यांना कसं काय अचानक हा प्रकार त्यांच्या नजरेत आला की हा विषयच बंद करून टाकायचा किंवा ही पोस्ट बंद करून टाकायची? नो, तुम्ही ही पोस्ट बंद करून टाकता याचा अर्थ तुम्ही स्वतः मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मोठ्या मोठ्या पोस्टवरून राजीनामा द्या. कारण तुम्हाला सांभाळण्यासाठी आम्ही आमची मुलं तयार करतो आणि तुम्हाला तितकेच सेवा देतो, त्याचा मोबदला त्यांना मिळतो. नो डाऊट सॅलरीच्या वतीने त्यांना मोबदला मिळतो. पण आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिपाई हा पोस्ट तुम्ही काढून टाकलं. चालणारे कुठली संस्था, चालणारे कुठलं ऑफिस? शिपाई, प्रत्येक ऑफिसमध्ये शिपाईचं काम काय असतं? विदाऊट शिपाई कुठलंच ऑफिस चालू जाऊ शकत, हे आम्हाला सगळ्यांना माहिती. त्याचप्रमाणे हे मोठे ऑफिसर जे आहेत त्यांचा राईट हँड, लेफ्ट हँड, स्टेनोग्राफर म्हणजे शॉर्ट हँड, आणि हा विषय कुठल्याही ऐरागैरानं येत नाही. ह्याच्यासाठी डोकं लागतं. त्या मुलांचं डोकं आम्ही त्यांना शिकवतो अगदी मनापासून. आणि जेव्हा ते तयार होतात तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी ही अपेक्षा ठेवायला पाहिजे. आमच्याकडे असे स्टुडंट्स आहेत की ज्यांचे आई वडील रात्रीचे वॉचमॅनगिरी करतात, आई 10 ठिकाणी जाऊन भांडी घासते आणि आमची फी भरते. म्हणजे अशा आई वडिलांनी आपल्या एखाद्या समजा स्टुडंटला किंवा आपल्या एखाद्या मुलाला जॉबमध्ये बघितलं. माझ्याकडे कित्येक उदाहरणं आहेत. 30,000 40,000 रुपये पगार त्यांना मंथली मिळतो. त्यांच्या शैलीमुळे त्यांचं ब्रेन जसं चांगलं चालतं तसं त्यांना चांगली शिकवण त्यांना मिळते आणि ते मग त्या पदावर जेव्हा काम करतात तेव्हा ते फक्त लघुलेखक राहत नाही, त्याच्यावरून त्यांना चांगलं चांगलं प्रमोशन्स मिळतं. आणि थोडक्यात सांगावं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 90% आपले विद्यार्थी महाराष्ट्रीयन आहेत. तुम्ही इथे माझ्याकडे ऐकताय सगळे माझे सगळे बंधू बांधव, सगळे हे बांधव सगळे सांगतायत मराठीवर तुम्ही कुरघोडा का?